हे बघा आता जावळ झालं, परत दिवला बघून झालं आणि आता होतं लग्न, जे की माझ्या बहिणीच्या बहिणीचं होतं. तर ते पण आमच्याच इकडं होतं खंडाळ्यामध्ये. तर तिथे गेलो, हळदीला पण गेलो. ज्या घागरा घातलेल्या त्या माझ्या मोठ्या वहिनी आहे, ज्या साडी घातलेल्या त्या माझ्या छोट्या वहिनी आहे, आणि जी आतमध्ये जी उभी आहे ना पंजाबी ड्रेसमध्ये ती माझी मावस बहीण आहे. ती नवरदेवाकडून पण होती आणि नवरीकडून होती, कारण की नवरदेव नवरी एकाच गावातले होते. आणि दुसऱ्या दिवशी लग्नाचा व्हिडिओ घेतला डायरेक्ट. तर नाना पण बघितले असतील तुम्ही आता. आणि भैया हे बघा, भैयांनी ना आधी फेटा बांधलेला, पण त्यांना दुसरा बांधायचा होता वेगळाच काहीतरी, तर तो बांधला. आणि मी सगळ्यांजवळ बसलेली बरं का, कारण की माझे आमचे भाऊ पण तिथं राहता खंडाळ्याला, काही जेऊरला राहता, असे बऱ्याच ठिकाणी आहे, 2 ठिकाणी ते. आणि हे सगळेच होते, ही माझी जाऊबाई बरं का. आणि ते सगळे गावाला हसत होते, की सगळ्यांना इतकं भारी वाटत होतं ना, की आता आम्ही यूट्यूबला दिसणार आहे म्हणून ते सगळ्या हसत होत्या. आणि त्यानंतर नवरदेव नवरीची एंट्री झाली मस्त. आता काही नवीन नवीन निघालेलं आहे बरं का हे. आणि छान वाटत होतं, दोघं मस्त बसलेले होते. आणि त्यांनी जर हात जोडून जर बसले असं ना, अजूनच छान वाटलं असतं. आणि गाणं चालू होतं ते येत होतं तेव्हा, की अरे कोई काजल लावोरी. तर वंशूर हात नव्हता, तर मग मी त्याला मस्त फिरवत होते असं हातांवर. आणि नंतरून तिथे त्याच्यातून खाली उतरले आणि नंतरून पुढं परत त्यांना ना छान असं डेकोरेशन केलेलं होतं. म्हणजे छान होतं, सगळंच भारी वाटत होतं. नवीन नवीन काय बघायला भेटतं आता. आणि हाऊस असती. हे बघा लग्न चालू झालं. मंगलाष्टक चालू झाले. नवरीच्या आईचा जीव खालीवर होत असेल, तिला सगळं बालपणापासून तर सगळं आठवत असेल. पण आणि नंतर मग आम्ही फोटो वगैरे काढले. आणि माझं लहान बाळ असल्यावर ना काहीतरी वेगळंच चालू असतं. तिथं झोळी बांधली, कारण की वंशू राहत नव्हता. आई ताई सगळेच होते तिथं झोका द्यायला. आणि ते ना म्हणजे ऊन पण होतं बरं का बरंचसं, आणि बाजूने पॅक नव्हतं, त्यामुळे थोडी हवा वगैरे चालू होती. हे वरती बघू शकता तुम्ही. आणि इकडं दादा किरणचं चाललं होतं फोटो वगैरे काढायचं डॉक्टरसोबत. आणि ताईचं चाललं होतं मला फेटा वगैरे घालून द्यायचा, कारण की हा किरण भाऊचा फेटा होता. त्याने असं आल्हादवरती काढून घेतला डोक्यातून आणि मला घातला. आणि भैयाने ना व्हिडिओ काढत होते आणि मला बोलले की आज चल तुझ्या बाळाला झोका दे, तसा व्हिडिओ काढतो मी. आणि तो काही झोळीत राहिला नाही. नंतर मी त्याला परत खाली काढून घेतलं आणि मांडीवर घेतलं. आयुष पण त्याला खेळवत होते. वहिनी आल्या होत्या परीला घेऊन. आणि नंतर ना तिकडं एक असतं बरं का, वरमाया असते, म्हणजे नवरदेवाच्या आईला काकूंना. पण त्याच्यामध्ये माझ्या आईचा पण नंबर होता, कारण की ही मोठी वेहीनबाई होती त्यांचीवाली. आणि ह्या ज्या आहे त्या 2 नंबरच्या आता. तर त्यांना एकदम असं हसी मजाकमध्ये गाणे म्हणता, काही विचित्रच असतं काही गाणे ते म्हणता. आणि आईला हे बघा कुरडई पापड असं भरावता, पुरी भरावता. ते सगळं झालं आणि आम्ही मस्त गेलो मग लस्सी घ्यायला, कारण की बराच वेळ झाला होता, ऊन पण पडलं होतं, जेवून पण बराच वेळ झाला. चला आता मग भेटूया नेक्स्ट शॉर्ट्समध्ये. तोपर्यंत बाय.